बिग वन प्रकरणामध्ये आता नवीनच ट्विस्ट आला आहे। आता मुली म्हणते मला आईकडे जायचंय। बिग वन प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोर्टात नेमकं काय झालं चला जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मग तुम्हाला काय आहे ते प्रकरण समजून जाईल। तर चला पुढील माहिती जाणून घेऊया। आता बिग वन प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। मुलीने कोर्टात जबाब बदलला आहे। तरुणी नेमकं काय म्हणाली जाणून घ्यायचा असेल तर सगळा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल। तर चला जाणून घेऊया। गेल्या काही दिवसापासून बिग वन येथील एका तरुणीची राज्यात चर्चा सुरू आहे। लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, मात्र 2 दिवसांनंतर तरुणी मुस्लिम मुलासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली होती। आता बिग वन प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। मला आईकडे जायचं आहे असं म्हणत तरुणीने कोर्टात दिलेला जबाब बदलला आहे। याआधी तिने मुलासोबत राहायचे आहे असा जबाब नोंदवला होता। इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले होते। आता कोर्टात काय झालं चला पाहूया। कोर्टात तरुणीने आई आणि मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली। तरुणीच्या इच्छेनुसार कोर्टाने तरुणीला आईकडे संपूर्ण करण्याचे आदेश दिले। बिग वन परिसरातील एक तरुणी मुस्लिम समाजातील तरुणासोबत 17 फेब्रुवारीला पळून गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर ती 20 फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात तरुणासह ती हजर झाली होती। यावेळी तिने आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली नसल्याचा दावा केला होता। त्यानंतर तरुणीला सुधारगृहात ठेवण्यात आले। सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीने आज 26 फेब्रुवारी रोजी कोर्टात जबाब नोंदवला आहे। या जबाबामध्ये तिने आईकडे आणि मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। बिग वन परिसरात एका 21 वर्षीय तरुणी लग्नाची खरेदी शॉपिंग करून आई आणि भावासोबत घरी परतत असताना तिने अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला। भर दिवसा रस्त्यावरच 2 तरुणांनी तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड, चिली पावडर टाकून तरुणीला जबरदस्तीने नेल्याचा आरोप होता। या घटनेनंतर कुटुंबांनी बिग वन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला। यामुळे स्थानिक स्तरावर तीव्र आक्रोश उमटला। हिंदू संघटना आणि राजकीय नेत्यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिल्या। काही ठिकाणी रस्ता रोको आणि बंदचे आवाहनही करण्यात आले। मात्र या प्रकरणात धक्कादायक वळण आले। सोशल मीडियावर तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये तरुणीने स्पष्टपणे सांगितले की अपहरण झाले नाही, मी स्वतःच्या मर्जीने संबंधित तरुणासोबत निघून आले आहे। आमचे प्रेम संबंध आहेत, कोणतीही जबरदस्ती किंवा दबाव नव्हता। या व्हिडिओनंतर तरुणी आणि तिच्यासोबत असलेला तरुण जहीर शेख किंवा अझर शेख असे नाव समोर आले। दोघेही स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले। तरुणीने पोलिसांसमोर प्रत सादर करूनही आपल्या विधानाची पुष्टी केली आणि अपहरणाचा आरोप फेटाळला। आता सुधारगृहात राहिल्यानंतर तरुणीने आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद सगळा व्हिडिओ पाहिल्यामुळे।